नमस्कार मंडळी, मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर ही जी व्हिडिओमध्ये तुम्हाला भाजी दिसते ती कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज नसून प्युअर व्हेज भाजी आहे। तर ही कसली भाजी आहे तर याचं नाव आहे मोहरची भाजी, जी एक रानभाजी आहे। तुम्हाला ही माहिती आहे का मला नक्की कमेंट करून सांगा, आणि जर माहिती असेल तर तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात हेही मला कमेंट करून सांगा। तर ही एक प्रकारची वेल असते ज्याला शेंडवेल असंही म्हणतात, ज्याची कोवळी कोवळे तुरे असतात ना त्याची भाजी केली जाते। आणि नंतर त्याला अशा प्रकारची बारीक अशी फळं येतात, म्हणजे द्राक्षाचा जसा घोस असतो ना अगदी तसं। तर आपल्याला हा कोवळा असतानाच तोडून आणायचा आहे आणि व्यवस्थित नीट करून याची भाजी करायची आहे। याला नीट करताना मोठे घोस असतात ना त्याच्यातून हे छोटे छोटे घोस असतात, ते आपल्याला असे कोवळे आहेत ते वेगळे करून घ्यायचे आहेत आणि मधली जी जून दांडी असते ती वेगळी करायची आहे। अशा प्रकारे हा पूर्ण मोहर आहे तो आपल्याला नीट करायचा आहे। हरभऱ्याचा पाला आपण कसा काळजीपूर्वक नीट करतो अगदी तसंच आहे या बाबतीत सुद्धा। व्यवस्थित नीट करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचंय। खूप बारीक असे हे दाणे असतात, वाहून जाण्याची शक्यता असते, त्यामुळे बारीक अशी चाळण घ्यायची। नाहीतर तुम्ही कॉटनच्या कपड्यामधून जरी ह्याला धुवून घेतलात ना तरी चालेल, पण स्वच्छ असं चोळून चोळून ह्याला धुवून घ्यायचंय। आणि व्यवस्थित धुवून झाल्यानंतर मी एक सॉस पॅन घेतलंय, त्याच्यामध्ये हा सगळा मोहर ऍड केलाय। याच्यामध्ये एक ग्लास सारखं पाणी घातलंय आणि याला छान असं उकळायचंय। म्हणजे ही रानभाजी आहे, याला हलका तुरटपणा असतो, त्यामुळे एकदा उकळून घेऊन आपल्याला ही भाजी आहे ती करायला घ्यायची आहे। म्हणजे अगदी 5 मिनिटासारखं उकळायचं आहे, त्याला वरती फेस यायला लागतो, म्हणजे समजून जायचं की हे छान उकळले। किंवा घड्याळ लावून तुम्ही 5 मिनिटं उकळलात ना तरी चालेल, इथे ती शिजली सुद्धा जाते। म्हणजे नंतर आपण नुसती फोडणी घातली ना तरी सुद्धा भाजी पटकन होऊन जाते। इथे आपल्याला शिजवताना मीठ वगैरे काहीच घालायचं नाहीये, नुसतं प्लेन शिजवून घ्यायचंय। 5 मिनिटं झाले होते आणि तुम्ही बघू शकता वरती असा साबणाचा फेस येतो, त्या प्रकारे हलका फेस आलाय। इथे मी गॅस आहे तो बंद केलाय आणि गाळणीमधून आपल्याला याला छान असं निथळवून घ्यायचंय। सिंकमध्ये मी गार पाणी सोडलंय आणि वरती हे सगळं आहे मिश्रण ते गाळणीमध्ये घातलंय। आता छान असं त्याला हलकं गार होऊ द्यायचं। तर इकडे बघू शकता 5 मिनिटं झाले होते, मस्त हे गार झालं आणि यातील सगळं पाणी छान निथळलंय। तर आता एक पॅन मध्ये आपण याला फोडणी देऊन घेऊया। अगदी सिंपल फोडणी लागते याला। जर तुम्हाला हवं तर याच्यामध्ये भिजत घातलेली डाळ ही वापरलात तरी चालतं, चण्याची किंवा मुगाची, पण मी ते प्लेनच बनवलं। याला स्वतःची चव छान असते, त्यामुळे ते बाकी डाळ वगैरे घालायची गरज नाही। पॅनमध्ये मी 2 चमचे सारखं तेल घेतलं होतं आणि जेवढी भाजी आहे ना त्याचा निम्मा आपल्याला कांदा घ्यायचा आहे। ह्या भाजीमध्ये कांदा खूप महत्त्वाचा असतो, त्याने खूप भाजी छान लागते। 1 चमचा सारखं असं कुटून घेतलेलं लसूण घातलेलं आहे मी। लसणीचा तडका पण ह्याच्यामध्ये खूप छान लागतो। तुम्ही जर लसूण खात नसाल तर लसूण तुम्ही स्किप केलात तरी चालेल। आता याला छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा चांगला लालसर झाला पाहिजे, म्हणजे फोडणी छान परतली गेली असं समजायचं। लास्टला याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे, नाहीतर तो जळला जातो। आता याच्यामध्ये सगळे सुके पावडर मसाले आपण घालून घेऊया। खूप काही घालायची गरज नाही आहे। इथे अर्धा चमचा हळद आणि लाल काश्मीरी पावडर घातलेली आहे मी, ते चवीनुसार तुम्ही घालू शकता। मी 2.5 चमचे घातले। सोबतच 1 चमचा धना पावडर, पाव चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घातलाय। तुम्ही जर मिक्स केलेला मसाला वापरला असेल तर गरम मसाला इथे घालायची गरज नाही। छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तेलावरती सगळे मसाले छान परतले गेले पाहिजेत। आणि छान मसाले परतले की आपण धुवून ठेवलेला म्हणजे उकळून गाळून ठेवलेला जो मोहर आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे। हा मोहर आहे तो ऑलरेडी शिजलेला आहे, पण पूर्ण फोडणीमध्ये तो छान मिक्स व्हावा यासाठी आपल्याला याच्यामध्ये अगदी अर्ध्या वाटीसारखं पाणी घालायचं आहे। म्हणजे आपण ज्याच्यामध्ये मोहर ठेवला होता ना तिथे म्हणजे त्या भांड्याला लागलेला मोहर सुद्धा वेस्ट जात नाही आणि छान भाजी आहे ती शिजली जाते। म्हणजे झाकण ठेवून आपण 5 मिनिटं याला वाफवलं ना की सगळा भाजीचा कलर चेंज होतो, म्हणजे जे आपण लाल तिखट घातलंय ना त्याच्यामध्ये ती भाजी मुरली जाते आणि एकसारखा कलर येतो। तुम्ही बघू शकता झाकण ठेवलेली क्लिप माझ्याकडून डिलीट झाली होती। तर आता लास्टला आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे याच्यामध्ये पाण्याचा अंश ठेवायचा नाही। शक्य होईल तितकी कोरडी करून घ्यायची ही भाजी, म्हणजे आपण कोरडा झुणका वगैरे कसं करतो अगदी तशी, म्हणजे ती खाताना सुट्टी खूप छान लागते। म्हणजे इव्हन तुम्ही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबरही खाऊ शकता। खरं सांगायचं म्हटलं तर जो इंद्रायणी भात असतो ना त्याच्याबरोबर ही गरम गरम भाजी खायला इतकी छान लागते की सोबत लोणच्याचीही गरज भासत नाही। तर तुम्ही जर ही तुम्हाला भाजी मिळाली तर नक्की ट्राय करा। ही रानभाजी आपल्या आरोग्यासाठीही खूप चांगली आहे आणि चवीलाही खूप अप्रतिम लागते। नक्की एकदा ट्राय करा। रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू, बाय बाय।